भाजी पण झाली आहे आणि ह्या अशा भाकरी पण झाल्यात ज्वारी बाजरीच्या. आणि मामी कशी झाली भाजी? एकदम छान, जमभारी. आई कोटी बोलू नको, तुम्ही अजून खाल्ली नाही. मला तिखट आहे आणि सगळं म्हणजे एकदम परफेक्ट. हा हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज सॅटरडे आणि आज वेज होणार आहे घरी. तर बरेच दिवस असं सेम खाऊन कंटाळा आलाय. तर आज मूड झालाय पालक भाजी खायचा. तर पालक भाजी करण्याचे बरेच प्रकार आहेत. आमच्या घरीही बरेच प्रकार होतात, पण चण्याची डाळ आणि पालकची भाजी हा प्रकार मला खूप आवडतो. म्हणजे ही रेसिपी मला खूप आवडते. सो आज म्हटलं मी करतेच आहे तर तुम्हाला शेअर करते. आता हे मोठं भांडं आहे, अंघोळीचं भांडं आहे, पाणी गरम करायचं. तर ह्याच्यामध्येच मी भाजी धुवून घेते. तर मी एक जोडी एवढी पालक घेतलेली आहे. पालक आपल्यासाठी खूप पौष्टिक असते. या भाण्यात तरी माझ्या लेकी खातील. तशी माझी शाऊ खाते, शाऊचं मला काही टेन्शन नसतं. ही चण्याची डाळ आहे, नुसतं सकाळी भिजत घातली मी जेव्हा माझा पालक बनवण्याचा मूड झालाय. तर म्हणजे 2 तास भिजली आहे, 2-3 तास भिजली. तिला आता मी धुवून घेते. आता जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय शेपूची भाजी करताना की पालेभाज्या असतात त्या भरपूर पाण्यामध्ये धुवायच्या असतात. सो ही भरपूर पाण्यामध्ये अशी छान अशी हेसळून अशी चाळणीमध्ये काढणार. आता ह्याच्यामध्ये जास्तीचं पाणी आहे ते निथळून जाणार. म्हणजे काय असतं, जी माती असते ना पालेभाज्यांवरती, जी माती असते ना आपली, ती मस्त पाण्यामध्ये भिजून खाली जाते, निघून बसते. तुम्ही लगेच धुणार, लगेच काढणार ना, हवा बघितली खिडकीवरची भांडी खाली पडतात. त्याच्यावरती अशी माती दिसणार नाही. आता मी हे इथेच ठेवून देते, मस्त पाणी निघून जाईल तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारा मसाला करून घेऊ. मसाला करण्यासाठी आपण एवढं सुकं खोबरं घेतलं. म्हणजे आता पाव वाटी, समजा अर्धी वाटी होती, तिला आणखी अर्धी केली म्हणजे पाव वाटी. पण सुकं खोबरं आहे, ओलं नारळ नाही आहे. ओलं नारळ नाही घेणार आहे मी. तर सुक्या खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये वापर केला ना आपण सुक्या खोबऱ्याचा, की एक वेगळी टेस्ट असते. सो तुम्ही पण असं ट्राय करा. आता ह्याच्यामध्ये आपण जिरं घेणार आहोत. छोटा चम्मच. आणि हा लसूण जो फ्रीज मध्ये आधी निवडून ठेवलेला. एवढा पुरेसा आहे. एवढा अद्रक. प्रत्येक भाजीचा मसाला वेगवेगळा असतो. सो तसंच करायचं असतं. अद्रक बारीक चिरून. लसूण एवढा मोठा आहे तर त्याला पण बारीक करते.
मिक्सर मध्ये आपण सगळं असं बारीक कट करून लावलं ना भांड्यामध्ये मसाला करताना, तर मिक्सरचं आयुष्य वाढतं. म्हणजे मिक्सरचा भांडा असतो तो लवकर खराब नाही होत. आणि आपला मसालाही पटकन तयार होतो. मग लाईटची बचत होते, वेळेची बचत होते. नाहीतर मग तो घर 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 सारखा लावायला लागतो. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये राहिली, मिरची. एक मिरची वापरायची आपल्याला. तर एक तिला मी धुवून घेतली. मस्त मसाला करून घेतलाय. मला मसाल्याचा वास घ्यायला ना खूप आवडतो, कारण त्या वासामुळे समजतं आपल्याला की आपली भाजी कशी होणार आहे. आता ना मला थोडी घाई आहे, सो मी ही डाळ कुकरला लावून घेते. कुकरला लावताना जास्त शिटी नाही घेणार आहे, कारण ती भिजली आहे. आता पालकची भाजी शिजायला वेळ नाही लागणार ना, ती पटकन शिजेल. सो आपण ही कुकरला लावून घेऊ. 1 कप पाणी राहिले. हा असा छोटासा ग्लास आहे जो माझ्या हातात लागलाय, सो मी त्याचाच वापर केलाय. तर तुम्ही 2 कप, याच्यामध्ये 1 कप पाणी राहतो, तर तुम्ही 2 कप पाणी असा अंदाज घ्या. आणि शिजवताना डाळ शिजवताना थोडासा मिठाचा वापर केलाय मी. नंतर आपल्याला भाजीमध्ये ऍड करायचं आहे. आता मला कॉल येतो, मी तो कॉल घेते माझ्या मिस्टरांचा, आणि तोपर्यंत आपली डाळ शिजेल. अजून काही शिट्टी झालेली नाहीये, शिट्टी होते तोपर्यंत आपण पालक चिरून घेऊ. पालक चिरून झालेली आहे, ज्याच्यामध्ये डाळ भिजत घातली होती त्याच टोपाचा वापर मी केलेला आहे. त्याच्यामध्ये चिरलेली पालक घातली आहे. आता आपण ह्याला अशी वाफ काढायची कुकरची. कुकर ओपन करताना पूर्ण वाफ जाऊ दिली, कुकर असा शांत झाला, मग असं मस्त डाळ फुटली. आता आपली भाजी लगेच होणार आहे, 5 मिनिटांमध्ये भाजी रेडी. आता मी भांडी वाचावी म्हणून मी कुकर मधली डाळ दुसऱ्या अशा भांड्यामध्ये काढून त्याच्यात फोडणी देऊ शकते, पण मला कढईत करायची आहे भाजी. कढईत अशी मस्त गॅसवरती कढई गरम होत आहे, गरम झाली आहे. त्याच्यामध्ये आता आपण पुढची प्रोसेस काय करणार आहे, प्रॉपर फोडणी भाजी कशी करायची ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ स्किप न करता आता कंटिन्यू बघ. आता आपण गॅसवरती कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल ॲड करतोय. तर तेल ॲड करताना मी जास्त काही ऑइली खात नाही, सो मला 2.5 चमचे तेल पुरेसा झाला आहे. तुम्हाला माहिती आहे माझी तिळाची पळीसुद्धा मोठी आहे. 2.5 चमचे तेल मला पुरेसा होतो. आणि तेल गरम झाल्यावर कढीपत्ता छान तडतडून घेतल्यानंतर चिरलेला कांदा ॲड केला आहे मी. आता कांदा मात्र आपल्याला तेलावर छान असा शिजून घ्यायचा आहे.
कांदा छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड केला. टॅमॅटोही आपल्याला कांद्यावरती छान शिजून घ्यायचा आहे. मस्त टॅमॅटो मऊ झाल्यानंतर तयार झालेला मसाला मी त्याच्यावरती ॲड केला आहे. मसाल्याला छान तेलावरती कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. भांड्याच्या झाकणावरती जो काही मसाला होता तो सुद्धा मी ॲड करते आहे. मसाल्यामध्ये मी काय काय ॲड केले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं आहेच. नसेल समजलं तर व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढेही तुम्हाला समजेल. व्हिडिओ डिटेल्समध्ये सांगितलेला आहे, स्किप न करता पूर्ण बघा. छान मसाला तेलावरती तेल सुटेपर्यंत भाजला आहे. छान शिजल्यानंतर आपण त्यामध्ये लाल मसाला आपला घरचा ॲड केला आहे. तोही मी फक्त 1 चम्मच म्हणजे 1 छोटा चम्मच असा घेतला आहे मीडियम. आणि त्यानंतर हळद. मसाला आणि हळद छान आपल्या हिरव्या मसाल्यावरती छान परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घेते. मीठ सुरुवातीला मी डाळ शिजवतानाही ॲड केलं आहे, सो आता मी थोडं कमी घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ ॲड करू शकता. मी मीठ कमीच खाते, सो मी मीठ कमी घेतले. आता भिजवलेली डाळ, शिजून घेतलेली कुकरमधली डाळ आपण ह्याच्यामध्ये ॲड केली. त्यानंतर चिरलेली पालक ॲड केली. डाळ आणि पालक आता मसाल्यावरती छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. हे करत असताना गॅस मंद आचेवर असावा. आता मिक्सरमधल्या भांड्यामध्ये मी पाणी ॲड करून भांडं छान धुवून घेतलं, म्हणजे जो काही राहिलेला मसाला असेल तो पाण्यासोबत आपल्या भाजीमध्ये उतरेल. आणि आता किती पाणी मी ॲड केलं तुम्ही बघू शकता. भांडं वॉश करून झालं आहे माझं मिक्सरचं, पण आपल्याला ही भाजी भिजेल इतकं, शिजेल इतकंच पाणी ॲड करायचं आहे कढईमध्ये. साधारण 1 मोठं कप पाणी ॲड करून मी झाकण लावून ठेवून दिलं आहे. आता आपल्याला झाकण दिलंय मी. याच्यावरती पाणी पण ॲड नाही केलंय मी, गरम पाणी जे आपण वाफेच्या भाज्यांवर करतो ते. कारण की आता मिक्सरचं भांडं मी कधी पण मिक्सरच्या भांड्याला जे मसाला राहिलेला असतो त्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि मग तो पूर्ण भांडा असा धुवून घेते आणि मग तो भाजीमध्ये ॲड करते. त्याच्यामुळे काय होतं की आपला मसाला जो राहिलेला असतो भांड्याला तो वाया जात नाही, वेस्ट होत नाही. सो आपण मग तो पाणी ॲड केलेला आहे. तर आता तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटामध्येच भाजी शिजून घ्यायची, कारण पालक शिजायला वेळ लागणार नाही. डाळ तर आपण ऑलरेडी शिजून घेतलेली आहे. तर कधीतरी तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल, डाळ तुम्ही छान भिजलेली असेल, 2 तासाच्या वरती अशी 4 तास अशी छान भिजलेली असेल, तर तुम्ही विदाऊट कुकरला न लावता ही कढईमध्ये डायरेक्ट करू शकता. तीही टेस्ट एक वेगळी लागते, खूप छान लागते. आपल्याकडे आता वेळ कमी आहे कारण की आम्हाला जेवून सगळं आवरून लवकर 4 वाजता आज आईची अपॉइंटमेंट आहे, सो जायचं आहे. तो मी हा जुगाड केलाय पटकन, तर तुम्ही तसंही करू शकता. तर तुम्ही पाहिलं, तुम्हाला जर काही शंका असतील व्हिडिओ बघताना तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर मसाला करताना आपण काय काय वापरलाय, फक्त सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. नंतर मी मिरचीही घेतली, 1 मिरची घेतलेली आहे. जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता. आमची भाजी मीडियम असते तिखट. हा, माझी भाजी लाल दिसेल कारण आमचा घरचा मसाला छान असतो, मीडियमही असतो आणि कलरही छान येतो. तो मसाला आमच्या आईच करत असते, घरचा मसाला. तो ती ती अशा वेळेस करते की त्यावेळेस माझ्या ऑर्डर्स असतात, त्यामुळे मला तुम्हाला ते शेअर नाही करता येत. पण कधीतरी वेळ मिळाला तर ते मी शेअर करेन की माझी आई मसाला कशी करते, की त्याच्यामुळे माझ्या ह्या भाज्या अशा छान छान होतात. तर चवीपुरतं मीठ, गरम मसाल्याचाही वापर केलाय. तुम्ही विचार करा, अशा व्हेज भाज्या झाल्या अशा झणझणीत, चमचमीत, मस्त, तो कोण नाही खाणार आहे, सगळीच खातील. आणि पालक भाजी तर आपल्यासाठी खूप पोषक आहे, आपल्यासाठी खूप, आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे. सो अशी चमचमीत बनवा तुम्ही ही घरी. तर आता मी 5 मिनिटासाठी ही भाजी होते तोपर्यंत मी माझ्या भाकरींची प्रोसेस करते, कारण भाकरी किंवा चपाती ह्याच्यासोबत छान लागेल. मी काहीतरी विचार करते, भाकरी करू की चपाती. मी भाकर करते आणि राईस करते. तोपर्यंत आपली भाजी होऊ दे, मी तुम्हाला दाखवते.
आता हिला मी थोडा रस्सा ठेवलाय, एकदम सुक्की पण बनवू शकता तुम्ही, पण आता मी रस्सा ठेवला कारण मी भातासोबत पण हीच खाणार आहे आणि भाकरीसोबत पण आम्ही हीच खाणार आहोत। मस्त झालेली आहे। जाम भारी झाली। वरण भात भाजी पण तुम्ही अशी करू शकता। आम्ही वरण नाही केलंय, आम्ही अशीच खाणार आहे। भाजी पण झाली आहे आणि ह्या अशा भाकरी पण झाल्यात ज्वारी बाजरीच्या आणि भात पण झालाय। आता मस्त गरम गरम आम्ही खातो। माझी मामी पण आली, बारकी मामी माझी मामी आली, तिने मला मदत पण केली। लगेच भांड्यांचा पसारा होता तिने आवरून घेतला। तर आता आम्ही जेवतो। तिला म्हटलं थांब भाजी जाम भारी झाली, तू जेवूनच जा। तर तिला पण मी थांबवलेली आहे। तर शाहूच्या पप्पांना फोन करते की लवकर या, ट्रॅफिकमध्ये फसले असतील। 2 वाजत आल्यात, तर लवकर या आणि सांगा कशी भाजी आणि त्यांना सांगितलं ना असं भाजी जाम भारी झाली, मस्त अशी होते, अशीच आणायची। पालक माझं नाणे अशीच आणायच्या पालेभाज्या अशा बनवेल, थोडासा मस्का लावते म्हणजे त्यांना आणायला मज्जा येईल। जरा कंटाळा करायचे ना, आता कशा आणतात, मग त्यांना आणखी जरा मज्जा येईल। हो तुम्ही पालक जाम भारी आणलेली असं पॉलिशी। मामी कशी झाली भाजी? मस्त एकदम छान, जाम भारी। ऐकोटी बोलू नको, तुम्ही अजून खाल्ली नाही। आम्हाला तिखट आहे आणि सगळं म्हणजे एकदम परफेक्ट। हा आई बोंबलांची भाजी मस्त झाली सांगते। अजून पालकची भाजी आईने खाल्ली नाही, थोडीशी टाकली ना कशी झाली सांग। हो ना चपाती सोबत खा, भाकरी सोबत खा, मस्तच लागते। ज्वारी बाजरीच्या भाकरी, ज्वारीची पण भाकर, ज्वारीची भाकरी बरोबर अजून भारी। मस्तच झाली, मस्तच लागतं। मामीला आवडली, बरं वाटला। आता जेवायला या सगळी। ही रेसिपी कशी झाली आहे ते सांगा, जेवायला या आणि तुम्ही करून बघा। अशीच करता का तुम्ही? आणि मग सांगा। हां तुम्ही अशी नसेल करत तर तुम्ही कशी करता ते सांगा, आम्ही तीही करून बघू, तशीही पद्धत वापरून करून बघू। पण हा व्हिडिओ आपला, ही रेसिपी शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी। तर हा व्हिडिओ तुम्ही रेसिपीचा माझा पूर्ण पाहिला तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि बाय, थँक्स, बाय। माझी मामी पण बाय करते, बाय, थँक्स फॉर वॉचिंग।